सेवा लोकांच्या घरात जा लागते मले. हा मी जात नाही, मी करत नाही. शांताराम भाऊले फोन ला, मी व्यवहार सांभाळतो. लक्ष भांडणं कमी करणं, काय जे काम दिलं ते करणं. तू कोणी वेळ शिल्लकचा फायदा पडू राहिला. तुम्हाला म्हटलं का मी काही तुमचा काही संबंधच नाही याच्यात. नाही सांगू राहिलो तुम्हाला, हे आमचा व्यवहार आम्ही बघू राहिलो. तुम्ही म्हणत काला बघू राहिले. बापरे काय ऊन आहे का काय. घराच्या बाहेर निघायचं म्हटलं तर घोर पडते. निघा का नाही मग काय तर लय विषय लय वेगळा झाला. होणार राजा लेच ऊन आहे ना, लस्त पुरायला काय करा काय समजत पण नाही. सुनल्या तुझ्या तरी चांगला जर असं तुझ्या घरी फ्रीज आहे, कूलर आहे, मस्त चांगला आहे तुझ्या. आमच्या घरी काय आहे वरती फक्त गरम टीन आहे तर मग काय तर मेलो आम्ही गरमीनं. असा नाही कांदा कूलर काय करता, 10,000चा कूलर आहे. तो ना पैसे लागते ना, पैसे आहेत का कुठं आहेत पैसे. मग काय तर इकडे समजत नाही माणसाला काय नाही ते. तुला सांगतो मी, मला टेन्शन पडते. 100 रुपयाचं मटण घ्यायचं म्हटलं का नाही टेन्शन पडते मला. मग तू म्हणून राहिला कूलर घ्या आणि फ्रीज घ्या. अरे बा पैसे लागते ना. अरे बाबा तुम्हाला काही बोलायला पुरत नाही. मी काय म्हणतो पण काही म्हणा राजा, ऊन तर लय आहे. पण म्हणजे कसं या वर्षी ऊन पाहिलं मी आता. बाबा काय उकला किती तपते काय मेला का. यंदा का नाही बरंच बरं आहे. लय बेकार आहे हाल लोकांचे. तरी आपल्याला जाऊ द्या, आपल्याला घर गिरायचं. जे गरीब आहेत ते झोपड्या गिपड्या त्यांचं काय होत असेल. ते तर मेले पुरे. लय बेकार दिवस चालू आहेत आता. उन्हा लय आहे ना आता. उन्हाळ्यात नाही ऊन राहतेच म्हणा, तसं काय पाच काम नाही. पण यंदा कसं चांगलं तप्पू राहिलं. जाऊ दे आता, कुठे विचार करायला पुरते. जशी आहे तर तशी दिवस काढायला लागते आता. मग काय करता त्या हिशोबानं करा, तुम्हाला जसं पटते का नाही तसं करा. पण मी काय म्हणतो बाबा, लोकाले का नाही उधारीत कॅना द्यायच्या नाही. नगदी पैसे घ्यायचे. कसं मा घाटावादा इकडे. टेन्शन घेऊ नका तुम्ही शांताराम भाऊ, व्यवस्थित करतो आम्ही 3 जण आहेत ना. काही पाहायचं काम नाही. कोणाला काही उधारीत देत नाही, काहीच नाही. त्यानं पाया पडलं का नाही तरी देत नाही. बस पहिले मी काय म्हणतो, तुम्हाला पहिले काम वाटून देतो मी. कोणाला काय करायचं. लक्ष तुला गाडी जमते का रे. अशी जमते मला गाडी, पण राजा पाया नाही गेलो राजा मी. पायच नाही पुरत आपले. काय करता. अरे रे जाऊ दे मग आता. बरं तू एक काम कर, तू कॅना वाटप कर. कॅना वाटप करायचे का. हो आणि बंड्या तू आणि व्यवहार कर. म्हणजे तू आता मी सगळा व्यवहार देऊन टाकतो. कसं लोकांच्या किती कॅना झाल्या, किती काय झालं ते सबंध बा एका वहीतनी लिहून टाकतो. समजलं का. बरं ठीक आहे ना, चालते ना. आणि आपलं हे बाल्या, तुला गाडी जमते ना. बाबा काही विषय का, कोणती जमते मला गाडी. ट्रेन जमते मला. बरं ठीक आहे, चालते ना. मी गाडी चालवतो मग. झालं तुमचं काम तुम्ही बरोबर करा. चालते का. मी काय म्हणतो पण एवढं लक्षात ठेवा, उधारीत कॅना द्यायचे नाही. त्यानं काही करू मग. बरं चालते ना. ठीक आहे करा मग. तुमच्या हिशोबान करा, आरामान करा, जास्त टेन्शन घेऊ नका. बाबा बंड्या बरोबर लिहिजो. ही कॅन कोणाची, किती रुपये झाले. 25 रुपयाची कॅन आहे. हो ना, तुम्ही लय टेन्शन घेता. माहित आहे मला 25 रुपयाची कॅन आहे. कॅनीला काही झालं तर 300 रुपये भरती. असं पण माहित आहे मला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो बरं करा मग, तुमच्या कामोकामी लागा. सांगता मग मला किती कॅना गेल्या, किती कॅना इकल्या. चालते जा मग. बरं ठीक आहे, चला पोट्टे. हो कवा तुमचं त्या बंड्यावर लय भरोसा आहे. हो लय विश्वास आहे तुमचा. काय तर काय करतं व्यवहार काय मग ते याच्याजवळ देऊ का मी, त्या लक्षाजवळ. ते कमी डोकाच आहे ते. काही कबाडा गिबाडा करत ते. नाही लक्ष चांगलं आहे ना, गरीब पोट्ट आहे. तुलाच माहित आहे ते कसं आहे ते. 1 नंबर कुच्ची नाही ते कांड्या करणार. आता मला माहित आहे म्हणून सांगतो तुले. माय विचार होता की त्याला ठेवायचंच नव्हतं, पण असं वाटलं गडी नाही सापडे ठेवलं माहिती त्याला. हो का, असं आहे का ते. मग काय तर म्हणून मी म्हटलं त्याला तू बघ कॅना वाटप कर. लोकांना कॅना दे तू फक्त. त्याला काय गाडी चालवतात नाही, पायस पुरतात म्हणते माये येरी. काय तर मला माहित आहे ते कसं आहे ते. हो बरोबर आहे. मम्मी मी चालली माझ्या मैत्रिणीच्या घरी. किती वेळा जातो तू मैत्रिणीच्या घरी. काल गेलती, परवा दिवशी गेलती. अल्ले चालली तू मैत्रिणीच्या घरी आता. जाते घरी करमत नाही. ती म्हणते मला येत जाय म्हणते सोबती. तिच्या घरी कोण नाही राहत ना. भांडे घासले का. हो घासले ना. काय मग लवकर येतो. हो येते. हो मी काय म्हणते, तुम्ही काय नाही तुमच्या पूर्वी लक्ष ठेवा बरं जरासं. एवढ्या ती लय चालली बाहेर. कोण गायत्री का. चालली जाते ती मैत्रिणीच्या घरी. दुसरं काय घरी काय करमत नाही दिले. तुम्हालाच पट्टे बाप्पा, मलाच वाटते तिचं लफडं झालं बाहेर 100%. शांती जे तोंडात आलं ते नको बोलत जाऊ. तुमचा बसते बा तुमच्या पोरीवर विश्वास, माया नाही बसत. ती बा तुम्हाला सांगते मी, उठलं सुटलं चालली मी शिवायच्या घरी. मैत्रिणीच्या घरी चालली मी. टाइम लागते, असं लागते. सकाळीच उठते ती, कामं गिमं करते चालली जाते. मला काय वाटते तिचं 100% लफडं चालू आहे. बरं लक्ष ठेवा बरं तुम्ही. तू मा मुलीवर संशय कमी करत आहे. सांगू राहिले मी तुले. डबल काने असं तू शब्द बोलली लफडं गिफडं तोंडच फोडील तुझ्या. बरं ठीक आहे ना, चालते ना. मला तुम्हाला मनात आलं म्हणून तुम्हाला नाही सांगितलं.
तुझ्या मनात तर काही येते व, उठलं सुटलं हे आहे आणि ते आहे. मला सांगून कुठं बोला, सांगू राहिलो मी तुले. तशी पोरगी नाही माई. हो ना, लय चांगली पोरगी आहे तुमची. पाहता तुम्ही आता. हो पाहतो. मला गाणी खूप भीती वाटू राहिली आता. मला असं वाटते मा मम्मीला संशय आला. आता काय झालं, काय केलं तू? मी काही केलं नाही. मम्मीला सांगायला लागते ना मैत्रिणीच्या घरी चालली म्हणून. मम्मी गाणी लय संशय घेऊन राहिली मायावर. कोण आहे मैत्रीण, काय करतो तुझ्या मैत्रिणीच्या घरी? मी काय म्हणते, आता आपलं भेट जास्त होणार नाही बरं. तुम्ही नाराज नका हो. अशी कोण बोलू राहिली तू? मग आता तू येत नाही का डबल भेटायला? तसं नाही, मी येते मी, पण 4-5 दिवसातून ना सांगू राहिली मी तुम्हाला पहिलेच. बस ठीक आहे, चालते. तुला जेव्हा वाटलं का नाही तेव्हा यायचं, बस चालते. सांगू राहिली घरी आपा माहित नका पडू दे बरं, आपलं चालू आहे म्हणून. ते माहित पडलं का नाही लय वेगळं वाटते मला. बोलले काय बापा, माझ्या घरी माहित पडलं का नाही मा बाप मला लाथा मारते. मग काय करतो आता, प्रेम आहे तर आहे. तुमचंच आहे का, माय नाही का? तुझ आहे. तुम्हाला माहित आहे का, आज मा बाबाने बिझनेस चालू केला. कशाचा? ते ॲक्वाकूल वॉटर, थंड पाणी, ते बंडादा, ते बालादा, त्यानंतर लक्षुदा, 3-4 जण आहेत ते. हो वाटते ते आता गावात निघता नाही करू थंड पाण्याचे. अरे बापरे, असं आहे का ते? मस्त मस्त. मला का नाही रात्री लय येते तुमची आठवण. मला येते आठवण, पण करतं काय मग आता, आठवण तर येणारच आहे ना. हा बरोबर आहे तुमचं. हा तसं जमत नाही ना, नगदी व्यवहार आहे ना. आतापर्यंत आम्ही 10-12 कॅना ऐकल्या, सगळ्या नगदी पैसे दिले. कोणीच नाही असं की बघ उधारीत दे बुवा, हे दे ते दे. हा बा तुम्हाला सांगतो, हे पहा ना, पहिले पाणी प्या. पहिले एक काम करा तुम्ही, गळवा आणा एखादा, गिलास आणा. पहिले पाणी प्या, हा थंड गार पाणी आहे म्हटलं. मग काय तर सोबत थोडी काम आहे. अरे हो, तुझं सगळं बरोबर आहे, पण सध्या पैसे नाहीत ना आपल्याजवळ. असा झाला ना ते घोर, काहीच पैसे नाहीत एवढे. अरे 25 लाख रुपये मागितले का तुम्हाला? 25 रुपयाचे काय नाही, फक्त एवढं लावायचं. भन लावलं तुम्ही ना. जाऊ द्या तुम्ही, हा बा नगदी व्यवहार आहे. पैसे असतील तर घ्या, नाही तर राहू द्या तिकडे. चला सुनील भाऊ बोला. का रे, पाणी कसं रे? पाणी काय पाहायचं काम नाही, थंड गार पाणी आहे, चिल्ड आहे मस्त. उन्हाळा आहे ना एवढा. हे पाय तुम्हाला सांगतो, एकदा पाणी पिलं का नाही टेन्शन घ्यायचं कामच नाही. माणूस 2 घंटे शिल्लक झोपते. हो ते बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणतो, काय का 25 रुपये झाले बे. 20 रुपये काय नाही का कुठं बाहेर गेलं तर? बाहेर काय 15ला भेटते, पण हे घरपोच सेवा आहे ना. मग काय तर हे पा, हे आमचा गडी आहे समोरचा पैलवान, घरपोच सेवा करते तुम्हाला. हो का, घरपोच सेवा का रे? अरे बापरे. मग का रे, ते काही कॅनी गिनी काही नळ गिल तुटला गिटला काही झालं तर? त्याचे 300 रुपये वेगळे द्यावे लागते. तशी तर 25 रुपयाची कॅन आहे, पण त्या कॅनीला काही झालं 300 रुपये. चांगलं आहे ना बा. का रे मग पाणी थंड ना? अरे किती वेळा सांगू तुम्हाला, तोंड दुखवलं माया. अरे चांगलं पाणी आहे ना, पाणी प्या ना पहिले. मग काय तर लिहू का ना तुमचं? बरं लिह बा. आणि या कवर बुडाचं बनली, दे तुम्ही याचे पैसे. बरं ठीक आहे, ओके. 2 कॅन डन. लक्ष जा घरपोच सेवा करायची. मला तुला बोला रे बा. आता तुला काय बोलायचं? मी काय म्हणतो, ते रजिस्टर माझ्यावर दे बा, मी हिशोब करतो. मी ते व्यवहार चालवतो, तू घरपोच सेवा कर रे बा. ते कॅना गिना मला उचलत नसलं का? हा मग काय तर कमी दुखते का त्यानं पोटलं का? मी ते नाही करत, मी व्यवहार करतो. अबे शांताराम भाऊ, काम वाटलं ना सगळ्याले. ते बाल्या गाडी चालवते, तू घरपोच सेवा करतो, मी व्यवहार सांभाळतो. याच्यात तू कोण ढळ करू राहिला? ते नको सांगू मला. शांताराम भाऊले तू एक काम कर, ते मला सांगू नको. ते तू हे काम कर, मी हे काम करतो. नाही रे बा, जे दिलं ते दिलं रे बा. ते मला सांगू नको. एक काम कर, तुला पटत नसेल शांताराम भाऊले फोन लाव, सांगून दे त्यांना. अरे मी काल सांगू, सारखंच काम आहे ना बे. तू कॅना दे बा, तू अंगा ताकद बिकत आहे बा, बॉडी गिडी आहे तुझी. एवढी मोठी बॉडी आहे का काय? मला उचलत नाही कॅना दे, मी व्यवहार सांभाळतो ना. आई व्यवहार सांभाळू नको तू, ते माझं काम आहे, समजलं का? तू घरपोच सेवा कर, जा कॅना नाही त्यांच्या घरी. मी काय करतो, मी हातच नाही लावत ना, मला घेणं देणंच नाही ना. तू एक काम कर भाऊ, शांताराम भाऊला फोन लाव. मला लक्ष म्हणा असं करू आला मला. तू काऊन करू आला बा असा? हा भाऊ लक्षात दिमाग नको खाऊ ना. तुला काम काय दिलं, मग सगळे काऊन नाही म्हटलं तर बरोबर? अरे मला काय माहित, मला वाटलं फक्त गाडीतून कॅना काढायचे का? तू म्हणून राहिला घरपोच सेवा. लोकांच्या घरात जा लागते मला. मी जात नाही, मी करत नाही. शांताराम भाऊला फोन लाव, मी व्यवहार सांभाळतो. लक्ष भांडणं कमी करणं, काय जे काम दिलं ते करणं. तू कोणी शिल्लकचा फायदा पडू राहिला. तुम्हाला म्हटलं का मी काही तुमचा काही संबंधच नाही याच्यात. नाही सांगू राहिलो तुम्हाला, हे आमचा व्यवहार आम्ही पाहू राहिलो, तुम्ही म्हणत काल बोलू राहिले. पाय गेलो नाही बोलतो तू असं काय काय करा बा, काय करास करा, मारामारी करा, काही करा. ठीक आहे बा, तू असा करू रगेल म्हणे. मी शांताराम भाऊला फोन लावतो, म्हणतो बा हे असं असं आहे म्हणतो बा. थांब, शांताराम भाऊनं म्हटलं बा ठीक आहे तर ठीक आहे, मी कॅना वाटप करतो, काही विषय नाही आपल्याला. लाव ना, लाव तू विचार. हॅलो शांताराम भाऊ. बोल रे बंड्या, काय म्हणत होता? तुम्ही सगळ्या लक्ष म्हणून राहिला, मी व्यवहार करतो म्हणते आणि तू म्हणते वाटप कर म्हणते कॅना.
अरे त्याला म्हण तुला जे काम सांगितलं ते कर ना म्हणा. तू इकडे काल येऊ राहिला म्हणा. त्याला सांगितलं मी ते ऐकून नाही राहिले ते काहीच. ते म्हणते नाही म्हणते. एक काम कर बा दिले ते काढून टाक त्याले. काढून टाक काय? मग काय करतो तुला जे काम दिलं ते करून राहिला म्हणा. दुसरं काम करू राहिला म्हणा. काढून टाक त्याले. का पैसे हो मग? देतो मी त्याचे पैसे. काय करतो अर्ध काम केलं ना अर्धे पैसे देऊन टाकतो मी त्याले. त्याला म्हणा नाही म्हणा तुले आबा म्हणा जे काम सांगितलं ते कर म्हणा. पाय रे बा हे माणूस म्हणून राहिला डायरेक्ट काढून टाकायचं तुले. टाकू का काढून? चालते ना बा मला काही चालते पण मी ते काम करत नाही. मला माझे पैसे लागते अर्धे. जाय दुकानावर जाय घेऊन टाक पैसे अर्धे. चालते बा मला. ठीक आहे जातो ना मी. हॅलो पाठवा तुमच्या दुकानाकडे. देऊन टाका दिले पैसे. हो देतो पैसे दुकानावर आहे मी. काय म्हणे तुला ते एवढा करतो म्हणे नाही का मायविंद. जे काम सांगितलं ते नाही करत. त्याला जीवर आला ते चानागिना उठलाच म्हणून ते चाट मारवायला. दुसरं काय त्याला पैसे देऊन टाकतो. आम्ही दोघं जण सांभाळतो. बरं ठीक आहे. काय सांगू एखादा माणूस शिल्लक? काय गरज नाही मी वाटप करतो. जाऊ द्या तिकडे. ते आले की त्याला पैसे देऊन टाक जा. बरं ठीक आहे. ठेव मग फोन. हो ठेवा. घेतली का कॅन्टा? काय करतो बा ऊन का कमीचा पुराला का? हे थंड गार पाणी का? घे ना तू. काले किती रुपयाचे? 25 रुपयाची कॅन नाही लगा येरी काय तर. मग काय तर घे. बोला काय राव भाऊ देऊ का कॅन? काय रे बापरे चांगला बे स्वतःचा बिझनेस आहे काय? माय नाही बिझनेस आहे शांताराम भाऊचा बिझनेस आहे. मी फक्त गडी आहे याच्यावरचा. असं आहे का ते? काय रे किती रुपयाची कॅन आहे रे? तुमच्यासाठी काय 30 रुपयाची कॅन आहे. तुम्हाला 25 लावून देतो. हो का 25 लावून देतो वाले. बरं दे ना भाऊ एक कॅन आपल्याला. बरं ठीक आहे. ओके चला तुम्ही बोला तुम्हाला पाहिजे काय घ्या ना. 20 रुपयाची लावून दे मला. हा काय 20 रुपये 10 रुपये करू आले राजा. 5 रुपयासाठी एवढं कमी जास्त मला लागते का? काय राजा थंड गार पाणी आणायला लागे. मग काय तर पहिले पाणी प्यान तुम्ही मग बोला. 25 रुपयाची कॅन आहे. सांगा नाव टाकू का तुमचं? देऊ का एक कॅन? देऊन टाक बा आता. जाऊ दे तिकडे. बरं तुमची एक कॅन. काशीराम भाऊ बोला तुम्ही तुम्हाला पाहिजे का? अरे दे ना बाबा सगळेजण घेऊन राहिले मी घेतो ना. मग काय तर काय करता आता. देऊन टाका आपल्याला पण. बरं ठीक आहे 3 कॅन डन. बंदे मला पाहिजे. बापले तुम्हाला पाहिजे का? बल तुम्हाला देतो. ठीक आहे.